बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात हत्येसाठी वापरलेल्या हत्यारांची रेखाचित्रे समोर आली आहेत। आरोपपत्रात संतोष देशमुखांना केलेल्या अमानुष मारहाणीचे तपशील समोर आले। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येप्रकरणी कसून चौकशी सुरू आहे। संतोष देशमुख हत्याप्रकरणी नवनवीन खुलासे होत असताना आता एक धक्कादायक माहिती समोर आली। संतोष देशमुख यांच्या हत्या करतेवेळी वापरण्यात आलेल्या हत्यारांची रेखाचित्रे आता समोर आली आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी याच हत्यारांचा वापर करण्यात आल्याचे समोर आले। संतोष देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली। त्यांना मारहाण करतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले। याच नंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। यानंतर या प्रकरणी सीआयडीकडून कसून चौकशी सुरू आहे। सीआयडीने या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे। या आरोपपत्राद्वारे अनेक खुलासे समोर येताना दिसत आहेत। संतोष देशमुख यांची हत्या करण्यासाठी आरोपींनी जी हत्यारे वापरली होती ती सर्व हत्यारे सीआयडीच्या ताब्यात आले आहेत। काही हत्यारे ही सुव्यवस्थित आहेत तर काही हत्यारांची तुकडे झाले होते ते देखील जप्त करण्यात आले। तसेच काही हत्यारांची रेखाचित्रे हे सीआयडीने बनवलेली आहेत ती आरोपपत्रात जोडलेली आहेत। रेखाचित्रे समोर आली आहेत। या हत्यारांचा वापर करून आरोपींनी संतोष देशमुखांची हत्या केली होती। त्यांना याच हत्यारांचा वापर करून निर्गुणपणे मारण्यात आले होते। त्यांना अमानुष मारहाणसुद्धा करण्यात आली होती। या सर्वांचा तपशील सीआयडीने आरोपपत्रात जोडलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी 1400 ते 1800 पानांचे आरोपपत्र तयार केले आहे। त्यातच या हत्यारांचाही तपशील नमूद करण्यात आला। तसेच इतर घटनाक्रमसुद्धा मांडण्यात आला। या हत्यारांची दृश्य पाहिल्यानंतर कोणालाही भीती वाटेल किंवा काळजाचा थरकाप उडेल अशा पद्धतीने त्या व्हिडिओत संतोष देशमुख यांना मारहाण करताना दिसत आहे। याची सर्व माहिती आरोपपत्रात नमूद करण्यात आली। दरम्यान संतोष देशमुख यांना मारहाण करताना पाईपचा वापर करण्यात आला होता। त्यांना मारहाण करतेवेळी या पाईपचे तुकडे झाले होते। या पाईपचे 15 तुकडे सीआयडीने जप्त केले होते। या पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात दाखल करण्यात आला आहे। यानंतर आता या शस्त्रांचा फोटो समोर आले आहेत। यास लोखंडी रॉड पाईप आणि गॅस पाईप अशा शस्त्रांचा उल्लेख करण्यात आला आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।